स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हे बघू शकता, हे काय वाटतंय तुम्हाला, कोणती मिरची असेल? तर ही आहे मित्रांनो तेजापूर 2000 कलमा लावलेला मित्रांनो। आपण 200 फुटाचा 10 बेड झालेला आहे मित्रांनो। हा 200 फुटाची बेड मित्रांनो, 200 फुटाची लांबी आहे, 10 बेड पडलेले मित्रांनो 2000 रोपमध्ये। हे बघू शकता तुम्ही ना। आता तुम्ही म्हणशान हा हे झाडे कसं काय तुटली? तर हे झाडं आम्ही ना मल्चिंग नंतर आथरली मित्रांनो। पहिली मिरच्या लावल्या, मग नंतर मल्चिंग आथरलेली मित्रांनो। हे बघू शकता। मग याच्यावर मल्चिंग आथरताना मित्रांनो हे झाड मोठे असल्याने ते तुटून गेलेले मित्रांनो असं मधून। हे बघू शकता, तुटा पण भरपूर पडलेला आहे मित्रांनो याच्यात। लावल्यावर वाळून गेले मित्रांनो ते, मल्चिंग पांगवल्यावर ते मल्चिंगच्या उष्णतेने वाळलेले मित्रांनो। बघू शकता ही मिरची मित्रांनो आपली। हे बघू शकता असं झालेलं आहे मित्रांनो। मिरची भरपूर मस्त क्वालिटीची मिरची होईल मित्रांनो। याला देखील फुलं देखील लागत आहेत, हे बघा। बघू शकता ही काय फुलं लागलेली आहे मित्रांनो। ही कळी मित्रांनो अजून हे बघू शकता, चांगले शेंटे पण फुटलेले आहे। आत्ताच औषध मारलं मित्रांनो आपण। हा पंप पडलेला आहे बघा, म्हणजे ठेवलेला आहे आपण। बघू शकता मिरची, हे बघा मित्रांनो तुटा पडलेला आहे, भरपूर तुटा पडलेला आहे मित्रांनो। हे बघा आता इथून तर इथपर्यंत काहीच नाही मित्रांनो। आम्ही काही फुटावर, काही 1.5 फुटावर, 2 फुटावर लावलेलं आहे। आता याच्यात जादा अंतर पडलेलं आहे मित्रांनो। हे बघू शकता 3 ते 3.5 फुटाचं अंतर पडलेलं आहे। तर तुम्ही म्हणता हे काय दिसतंय? तर हे आहे किडे चिटकाचं, याला आपण पताका सुद्धा म्हणतो, पिवळा पताका। हे बघू शकता याला किती किडे चिटकलेले। हे किडे आता याला चिटकलेले नाही तर हे तुमच्या मिरच्यावर बसू शकता मित्रांनो। हे कॅरेट लहान होतं मित्रांनो। हे बघू शकता हे कॅरेट लहान आलेलं होतं, त्याच्यावर तुटा भरपूर पडलेला आहे मित्रांनो। हे झाड मोडलेले आहे, हे बघू शकता तुटा। एक मक्काच तास लावलेला आहे मित्रांनो आपण इथून तिथून मित्रांनो। हे शेडनेट आहे मित्रांनो, याच्यात पण शिमला मिरची, टमाटे लावू शकतो आपण। हे बघा हे शेडनेट आहे, याची माहिती मी तुम्हाला देईन मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। काही लोकांचं म्हणणं होतं की तुम्ही मिरच्या लावल्यावर मल्चिंग पांगवा का, की ती मिरची उगून जाते मग तिला उष्णता हे होत नाही। मग आता मिरची लावल्यावर सुद्धा म्हणजे पहिले मल्चिंग पांगवली तुम्ही, मग मिरची लावली तर मल्चिंगची ती उष्णता मिळते त्याला, ते झाड वाळून टाकते मित्रांनो। याच प्रकारे झाड वाळून जातं मित्रांनो। हे बघू शकता असं झाड वाळून जातं मित्रांनो। पहिले तुम्ही मल्चिंग पांगवली तर ही जी याची उष्णता आहे ही झाडाला लागते मित्रांनो, असं झाड वाळून जातं। बघा हे बघा हे झाड वाळून जातं मित्रांनो। त्याच्यामुळं आम्ही ना पहिले मिरच्या लावून घेतल्या, मग मल्चिंग पांगवली। हे बघा मित्रांनो फुटावर लावलेलं आहे मित्रांनो। काही फुटावर मित्रांनो, तर काही 2 फुटावर आहे। ते लावतानाच गलती झालेली मित्रांनो आमच्याकडून। तर तुम्ही अशी गलती करू नका मित्रांनो। तुमच्या मनाने तुम्ही फुटावर लावा किंवा 2 फुटावर। हे बघू शकता ते पलीकडून नीट लावलेलं आहे मित्रांनो, किडे येऊन म्हणून भरपूर लावलेलं आहे मित्रांनो। ह्यात इथपर्यंत आहे मिरची मित्रांनो आपली।
तर तुम्ही मिरची लावशान तर त्याला असं हे पन्नीचं ठिबक वापरा मित्रांनो. पन्नीचं हे बघा शकता, पन्नीचं ठिबक आहे. कारण की हे पाणी पटापट सोडतो मित्रांनो. मुळं पण भरपूर लागलेलं आहे मित्रांनो. हे बघू शकता वर आलेलं आहे मित्रांनो डायरेक्ट मुळं. त्याला माती टाकू आपण. त्याला ड्रिचिंग बी केलेली मित्रांनो आम्ही औषधाची मुळावाढीसाठी. शेणखत टाकलेलं आहे पहिले, हे शेणखत पडलेलं आहे मित्रांनो. आता या ढेकळाच्या वावरामध्ये आपल्याला अद्रक लावायची मित्रांनो. ही ते पलीकडचा आपलं नाही हे बघू शकतो तुम्ही आपल्या मिरच्या. 4ची पन्नी मित्रांनो, 4 फुटाची भरपूर लंबी मित्रांनो ती. तर आम्ही तिला अशी आडी मारलेली ती दिसतंय तसं. मिरच्या भरपूर बाहेर झालेल्या आहे मित्रांनो आपल्या आशीर्वादानं, कोणाच्या देवाच्या तुमच्या आशीर्वादानं. चांगला आहे मित्रांनो तरी मिरच्या पण. हे पिवळं आपण तुम्हाला सांगितलं ना मी किड्यासाठी. तर आता तुम्ही बघू शकता किती किडे लागलेले. हे बघा भरपूर किडे लागलेले मित्रांनो. हे बघा हे आपण मक्काच तास लावलेला आहे पलीकडून. मक्काच तास इकडून देऊन मिरच्यामध्ये भरपूर व्हरायटी निघलेली मित्रांनो. आता 9 तेज, तेजापूर भरपूर आहे मित्रांनो. 8 तेज, 9 तेज. तर आम्हाला तेजापूर बरी वाटली तर आम्ही तेजापूर घेतलेली मित्रांनो. तेजापूर लावलेली मित्रांनो आपण 2000 रोप. त्याच्यातले 3 कॅरेट उरले होते मित्रांनो. हे 200 फुटाची लांबी अशी आपली तुम्हाला दाखवली मी. फुटावर लावलेलं की 1.5 फुटावर मित्रांनो उरलं नसतं आपलं रोप. पण आपण काही मागं पुढे लावलेलं आहे. पण मित्रांनो एखादं 2 कॅरेट शिल्लकच राहू द्या, कारण की याच्यात भरपूर तुटा पडतात मित्रांनो. हे बघा आता प्रत्येक ठिकाणी तुटाच दिसणार आहे. बघा तुटाच पडलेला इडून तिडून. ही विहीर आहे मित्रांनो. विहिरीचा बी उपसा झालेला आहे. आणि मिरच्याचा टायमिंग विहिरीचा बी उपसा.